पाकिस्तानकडून भारतासोबतचा व्यापार स्थगित, हवाई क्षेत्र देखील बंद करण्याचा निर्णय, पाकच्या बाजूची वाघा बॉर्डर देखील बंद करणार। दहशतवाद्यांना कल्पनेपलीकडे शिक्षा मिळेल, पंतप्रधान मोदींची गर्जना, दहशतवाद्यांची उरली सुरली जमीनही नष्ट करण्याची वेळ आल्याचाही इशारा। काश्मीरमध्ये अडकलेले 183 पर्यटक आज मुंबईत परतणार, एअर इंडिया आणि इंडिगोच्या विशेष विमानांचं नियोजन, संध्याकाळी 6:30 वाजता पर्यटक लँड होणार। आईने कव्हर केलं पण त्यांनी बाबाच्या पोटात गोळ्या घातल्या, डोंबिवलीच्या दिवंगत अतुल मोनेंच्या मुलीने सांगितली पहलगाम हल्ल्याची हादरवणारी कहाणी। डोक्यावर गोप्रो कॅमेरा लावून आलेल्या दहशतवाद्यांनी डोळ्यासमोर बाबांना गोळी मारली, संजय लेलेंच्या मुलाने सांगितली आपबीती। जीव वाचवण्यासाठी आमच्या टिकल्या काढून फेकल्या, अल्लाहू अकबर म्हटलं तरीही अतिरेक्यांनी गोळ्या चालवल्या, कौस्तुभ गणबोटेंच्या पत्नीने सांगितली आपबीती। जे कधी विमानात बसले नव्हते त्यांनी विमानात बसायची त्यांना संधी मिळाली, पर्यटकांबद्दल बोलताना शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचं असंवेदनशील वक्तव्य। भाजप पहलगाम हल्ल्याचा दुरुपयोग करून समाजात फूट पाडताय, काँग्रेसचा आरोप, पहलगामचा दहशतवादी हल्ला गुप्तचर यंत्रणांचं अपयश असल्याचीही टीका। पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयामध्ये केक कापून कसलं सेलिब्रेशन, कर्मचारी केक घेऊन जातानाचा व्हिडिओ व्हायरल। सर्वपक्षीय बैठकीला ठाकरेंची शिवसेना जाण्याची शक्यता कमी, अपरिहार्य कारणास्तव हजर राहणं अशक्य असल्याची अरविंद सावंत यांची माहिती, तर बैठकीला जाणार नसल्याची राऊत यांची स्पष्टोक्ती। समुद्र सपाटीलगत उडणाऱ्या क्षेपणास्त्राचा वेध घेण्याची चाचणी यशस्वी, भारतीय नौदलाच्या INS सुरत युद्धनौकेच्या शिरपेचात मानाचा तुरा, पाकिस्तानची वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चाचणीला महत्त्व। पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या आगामी अबीर गुलाल सिनेमावर बंदी, सिनेमा प्रदर्शित होणार नाही, माहिती आणि प्रसारण खात्यातल्या सूत्रांची माहिती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।